नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. अनेक महिला आपल्याला सहभाग नोंदवलेला आहे. त्यांना विनंती आपला 15% आपण पुढची जाऊन परीक्षकांचा मार्फत उत्कृष्टपणे पदार्थ असेल. आता शेवटी सर्वच सभागृहामध्ये बसायला लोकांना कमी पडल्या खुर्च्या. सभागृहामध्ये बसायला लोकांना कमी पडल्या खुर्च्या. राजेंद्ररावांच्या एका मताची खूपच झाली चर्चा. माझे नगराध्यक्ष शोले पिक्चर मध्ये हेमा मालिनी करते डान्स. मच्छिंद्ररावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्यासाठी खास. मी सोहानी गजल साहेबांनी चालीचे दादा पोलिसांकडे सांगतात. म्हणजे दादा पोलिसांचे खडे दादा साहेबांचं नाव घेते पहिला त्यांच्या पुढे. नंतर सगळ्यांना चला तुमचं त्यानिमित्ताने ओळख होईल. सगळ्यांना नाव सांगा. शेवट नाव सांगा. ओके, धन्यवाद. चला नेक्स्ट सुनीताताई, नगराध्यक्ष काही महिला दिनाचं औचित्य साधून आज नगरपालिकेने महिलांसाठी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याच्यामध्ये पाककला स्पर्धा असेल, महिलांचे आरोग्य तपासणी, त्याचबरोबर त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळेल असे सगळे कार्यक्रम होते. आणि त्याच महिलांच्या संकल्पनेतनं जे काही म्हणजे नगरपालिकेसाठी सूचना असतील त्या सूचनासुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत. तर खरंच मी नगरपालिकेच्या मनापासून आभार मानते की त्यांनी महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ज्या ज्या काही महिलांनी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं सुद्धा नगरपालिकेने अंमलात आणावं असे त्यांना आदेश देते. आणि नगरपालिका नक्कीच महिलांनी ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या सूचनांवरती नक्कीच चांगल्या प्रकारे विचार करते. आणि परत एकदा मी महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. रामकृष्ण केला होता. या कार्यक्रमाला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. त्या ठिकाणी विविध कला गुणदर्शन असतील किंवा नाविन्यपूर्ण संकल्पना असतील, रक्तदान आपलं महिलांचं आरोग्य शिबिर असेल, पाककला स्पर्धा असतील, अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. त्याच्यातून बक्षीस वितरणही करण्यात आलं. खरं सांगायचं तर आताच नगर परिषदेच्या निवडणुकी झाली आणि त्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीकडून 10 महिला निवडून आलो. खरं तर या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय बबनदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय या तालुक्याचे कार्यक्षम आमदार आदरणीय विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी आम्हाला महिलांना संधी दिली. खरं सांगायचं तर आज या 3 महिला ज्या सर्वसाधारण जागेवरती निवडून आलेल्या आहेत. म्हणजे ज्या जागेवरती पुरुषसुद्धा उभा राहू शकत होता त्या जागेवर सुद्धा दादांनी महिलांना संधी दिली. आणि जर महिलांना संधी दिली आणि आम्ही निवडून आलेलो आहोत तर आता आमची जबाबदारी होती की आपण नगर परिषदेमध्ये चांगलं काम करायचं. आणि नुकताच महिला दिन आला. मग महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं. आणि त्यामध्ये एक नाविन्यपूर्ण संकल्पना अशी केली की ज्यांच्यावरती ज्या आदरणीय आमदारांवरती म्हणजे पाचपुते दादांवरती असेल किंवा आपल्या छोट्या दादांवरती असेल, या शहराने विश्वास ठेवला आणि या शहराने त्यांना प्रतिसाद दिला आणि त्यामुळेच आम्ही निवडून आलो. तर आता आमची जबाबदारी होती की दादांच्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नाही. म्हणून आम्ही महिलांकडूनच महिलांच्या संकल्पना जेणेकरून आपण शहराच्या विकासासाठी, नगर परिषदेच्या विकासासाठी काय करू शकतो अशा नाविन्यपूर्ण संकल्पनांचं त्यांना सांगितलं होतं की तुमचं मत आम्ही विचारात घेऊ. आणि खरोखर त्याचा फायदा झाला. अनेक महिलांनी त्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमध्ये सहभाग घेतला. अनेकांनी कागदावरती आपल्या संकल्पना लिहून आणल्या. नक्कीच अनेकांच्या सूचना चांगल्या होत्या. आम्ही सर्वांचा आदर करतो आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू. आणि जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नगर परिषद हे 1 नंबरला असणार अशी मी तुम्हाला खात्री देते. आणि सर्व महिलांना पुनश्च एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते. या ठिकाणी आदरणीय आमच्या ऊर्जास्तार
आमचे प्रेरणास्थान आदरणीय प्रतिभा पाचपुते उपस्थित राहिल्या. त्यामुळं कार्यक्रमाला आणखीन शोभा आली आणि अक्का नेहमी आम्हाला सतत प्रोत्साहन देत असतात. म्हणून आम्ही सुद्धा अक्कांना मुद्दामून या ठिकाणी त्यांना काम असताना सुद्धा बोलवून घेतला अक्का हजर राहिल्या त्याबद्दल विनंती आहे, समोर या. हा. चला जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्या प्रयत्नासाठी कोणीतरी उभं राहिले. टाळ्या. ओके. हा सांगा. नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळी, पल्लवीताई पोटे, चांगलीताई खेतमाळी, अनिताताई आवटी, बरं बरं. हॅलो. कार्यक्रम तुमचा आहे. अश्विनीताई काळे, घोडकेताई, सुनीताताई घोडके, दीपालीताई गरुडे, अलकाताई अनमुले, मनीषाताई आनंदकर, सोनालीताई गोरे, राणीताई खेतमाळी, घोडकेताई, घोडके सांगितल्या होत्या. आता ह्या घोडकेताई, भामाबाई खेतमा, भामाबाई कोथंबिरे, मनीषाताई आनंदकर झालं, कोमलताई बोरुडे, निराताई शिंदे,